इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये 43 बालकांचा मृत्यू झाला। त्यावेळेस मी संसद सदस्य होतो आणि अशा वेळेस हा मृत्यू झाल्यानंतर मी दवाखान्यामध्ये भेट द्यायला गेलो आणि भेट द्यायला गेल्यानंतर डीन बरोबर फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छता तिथं होती। जागोजागी स्वच्छतागृह बंद केलेले होते, कुलूप लावण्यात आलेले होते आणि अशा वेळेस मी त्यांना सांगितलं की देशाचे पंतप्रधान स्वच्छ भारत असावा यासाठी आग्रही असतात आणि चला आपण मिळून स्वच्छता करूया। आणि आम्ही दोघांनी मिळून स्वच्छता केली, याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे। परंतु रात्री 3 वाजता माझ्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करण्यात आला। रात्री 3 वाजता मला पकडायला पोलीस आले। मी या देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य असताना, प्रिव्हिलेज असताना सुद्धा त्यावेळेस काही अर्बन नक्षलाइट्स असलेले लोक रात्री 3 वाजता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसलेले होते। माझ्याकडं एक घटना घडली। लग्नाची वरात निघालेली होती। त्या बोंढारही म्हणून गाव आहे नांदेड तालुक्यामध्ये। वरातीमध्ये भांडणं झाले, चाकूनं मारामारी झाली। एक जण दलित समाजाचा त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला। घोड्यावर बसलेल्या नवरदेवाला माहीत सुद्धा नाही काय झालं। आजपर्यंत तो नवरदेव तसा उचलला घोड्यावरून आणि आतमध्ये टाकला, अजून सुद्धा तो नवरदेव आतमध्ये आहे। अशा अनेक घटना शहरामध्ये होत आहेत, याचा गंभीरपणे विचार करणं अतिशय गरजेचं आहे। दलित समाजातल्या काही वाड्या वस्त्यांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये हे लोक घुसत आहेत। अर्बन नक्षलाइट्सच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी करतात, दडपशाही करतात, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करतात। परभणीला घटना झाली, मोठी दंगल झाली परभणीला। मोठ्या प्रमाणामध्ये दुकानं जाळण्यात आले, अनेक लोकांवर हल्ले करण्यात आले आणि पोलिसांनी अडवलं। पोलिसांचं कर्तव्य आहे कलेक्टरच्या टेबलवर जाऊन एखादी महिला तिथं बसून जर कलेक्टरला लाथा मारत असेल तर त्यावेळेस पोलिसांनी अडवायचं नाही का? परंतु जो कोणी अडवणारा अधिकारी होता त्याला सस्पेंड करण्यात आलं। एखादा माणूस एखादा सुवर्ण समाजामध्ये जन्माला येतो, ती काय ऐका सन्माननीय सदस्य, एखादा सुवर्ण समाजामध्ये जन्माला येतो, ती काय त्याची चूक आहे का त्याची? आज या काय चुकीचा शब्द आहे का भाऊ? सवर्ण, ते सुवर्ण नाही म्हणालो मी, सवर्णच म्हणालो। समजून घेतलं सगळ्यांनी। तर ती काय आमची चूक आहे का? आज मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव झालेला आहे। काही संघटनांचा त्यांनी ताबा घेऊन जागोजागी अशा पद्धतीनं खोट्या ॲट्रॉसिटी दाखल करणे आणि ॲट्रॉसिटीच्या नावाखाली अनेक लोकांचा छळ करणे हे सुरू झालेलं आहे। माझी विनंती आहे, या कायद्याच्या निमित्तानं ह्या ज्या खोट्या ॲट्रॉसिटी आहेत, ब्लॅकमेलिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेले आहेत, तर ॲट्रॉसिटी कायदा बघा, आम्ही काय कुठल्या समाजाच्या विरोधात नाही। एखाद्या समाजाला कोणी अनुल्लेख करत असेल, त्याला वाईट पद्धतीने वागणूक देत असेल, त्याला जर बोलत असेल तर निश्चित कारवाई करा। परंतु अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करायचे, ब्लॅकमेलिंग करायचे, या कायद्याचा सुद्धा या निमित्तानं विचार होणं अतिशय गरजेचं आहे। कारण संयुक्त समितीच्या अहवालामध्ये या ॲट्रॉसिटी ॲक्टचा उल्लेख अपराधांचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याऐवजी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे। म्हणून या कायद्याच्या निमित्तानं याचाही विचार व्हावा। आमदार हेमंत पाटील यांनी आज जो मुद्दा उचलला आहे खोट्या ॲट्रॉसिटीच्या बाबतीत किंवा ॲट्रॉसिटीच्या गैरवापराच्या बाबतीत, त्याला नक्कीच आमचं समर्थन आहे व हा मुद्दा कोणी ना कोणी उचलायला हवा होता। त्याबद्दल आम्ही आमदार पाटलांचे आभार मानतो। आणि जे आम्हाला नेहमी कॉल येतात, आम्ही पण एक सामाजिक कार्यकर्तेच आहोत, अख्ख्या महाराष्ट्रातून आम्हाला जेव्हा खोट्या ॲट्रॉसिटी दाखल होतात तेव्हा कॉल येतात, तेव्हा विविध वेगवेगळे प्रकरणं समोर येतात। जमीन हडप करण्यासाठी असेल किंवा कोणाचे घेतलेले पैसे बुडवायचा विषय असेल किंवा
ओपनच्या याच्यामध्ये म्हणजे ओपन प्रवर्ग सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांचे भांडणं होतात त्या भांडणापासून वाचवण्यासाठी किंवा वाचण्यासाठी स्वतःला ते अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्तींचा सहारा घेऊन ते इतरांवरती खोटे गुन्हे दाखल करतात. आणि ह्या खोट्या गुन्ह्यांमुळे कायदा सुव्यवस्था प्लस संविधानाच्या मूलभूत तत्वांना सुद्धा ठेस पोहोचते. तर आमचं म्हणणं एकच आहे की जर जातीवाद आत्ताच्या भारतामध्ये जर जातीवाद होत असेल तर अशा जातीवाद्यांसाठी कडक कायदे करा. तुम्ही अॅट्रॉसिटी अजून कडक करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण अॅट्रॉसिटीमध्ये एक सेक्शन 18 आहे जो भारताच्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांना ठेस पोहोचवतोय, व्यक्ती स्वातंत्र्याला ठेस पोहोचवतोय की ज्या सेक्शन 18 मुळे आज म्हणजे असं लिहिलं गेलेलं आहे की कोणताही अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती जर पोलीस स्टेशनमध्ये आला आणि तो जर अॅट्रॉसिटीची तक्रार करत असेल तर सेक्शन 18 नुसार कोणत्याही प्रकारची प्रथमदर्शनी चौकशी न करता समोरच्या व्यक्तीवरती तो दोषी आहे किंवा निर्दोष आहे किंवा काय असं काही न बघता त्याच्यावरती डायरेक्ट अॅट्रॉसिटी दाखल होते आणि त्यानुसार त्याच्यावरती अटकेची सुद्धा कारवाई होते. आम्ही स्वतः सुद्धा अॅट्रॉसिटी पीडित आहोत. माझ्यावरती जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा माझी कोणतीही प्रकारची चौकशी केली गेली नाही. 2024ला घटना घडली आणि 2025ला माझ्यावरती गुन्हा दाखल केला 1 वर्षानंतर. त्या पद्धतीने की माझ्याकडे कोणी आले पण नाही चौकशीला की नेमकी तुझ्याकडनं अशा गोष्टी झाल्या आहेत का किंवा तू जातीवाद केलेला आहे का. मला जेव्हा कळलं, जेव्हा पेपरमध्ये बातमी आली की माझ्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि मला काय माझ्या मनावरती काय झालं, मग मला जामीन घ्यावा लागला. माझ्या कुटुंबाची मानसिक स्थिती खराब होऊन गेली. अटकपूर्व जामिनासाठी मला पैसे लागले, म्हणजे मला आर्थिक आणि मानसिक परिस्थितीला सामोरं जावं लागलं. मग याला जबाबदार कोण? आज मी न्यायालयात निर्दोष मुक्त होऊन जाईल, पण जी माझी आर्थिक आणि मानसिक नुकसान झालेलं आहे त्याला जबाबदार कोण? मग पुन्हा कोर्ट म्हणतं की बाबा नंतर तुम्ही गुन्हा दाखल करू शकतात, जर तुम्ही निर्दोष सापडले तर समोरच्या व्यक्तीवरती कारवाई होते. पण हा जो 1-2 वर्षाचा कालावधी लोटून जातो जिथं माझी कोणतीही चूक नाहीये, तर अशा बाबतीतही काहीतरी करण्यात यावं. अॅट्रॉसिटी कायदा अजून कडक करा, त्याला आमचं काहीच म्हणणं नाहीये. पण जो सेक्शन 18 आहे जो डायरेक्टली भारताच्या व्यक्तींचं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतोय, आपल्याला आपण निर्दोष असल्याचं पोलिसांमध्ये सिद्ध करण्याची सुद्धा आपल्याला संधी मिळत नाहीये. तर अशा सेक्शन 18 ह्या कायद्याला फक्त थोडंसं शिथिल करण्यात यावं की जिथं प्रथमदर्शनी पोलिसांनी चौकशी करावी की अशी घटना खरंच झाली आहे का नाही आणि गुन्हे दाखल करण्याच्या आधी चौकशी करावी. फक्त एवढंच आमचं मत आहे. बाकी हेमंत पाटलांनी जो हा आवाज उठवला तर त्याच्यासाठी नक्कीच त्यांचा आभार. आणि प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी शांततेत राहावं, जातीवाद करू नये, असंच आमचा उद्देश आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.